म्हटलंय आपण टीएन ने डिनोट करायचो. काय आहे टीएन? तर ए प्लस एन मायनस वन इंटू डी. आठवतंय? त्याच्यानंतर एस एन काय आहे? एन बाय टू. 2 टाइम्स A1 म्हटलं आपला ए असतो. 2 टाइम्स ए प्लस एन मायनस वन इंटू डी. बरोबर का? हे आठवतंय ना सगळ्यांना? अजून एस एनचं एक फॉर्म्युला तुम्ही लक्षात घ्या. एस एन इज इक्वल टू एन बाय टू इंटू ए प्लस एल म्हणते मी, वेअर एल इज अ लास्ट टर्म. काय बोलतेय कळतंय का बघा? जर तुम्हाला फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म माहित असेल आणि त्यांचे ऍडिशन करून एन बाय टू जरी केलं त्याला मल्टिप्लाय तरी सुद्धा काय येतं तुमच्याकडे? एस एन येते. कळतंय का काय म्हणतेय? हा एक एस एनचा फॉर्म्युला आहे जो आपल्याला वापरायचा आहे. त्याच्यानंतर ओके, त्याच्यानंतर आहे ते म्हणजे तुम्हाला जर 3 कॉन्झिक्युटिव्ह एसेन्स दाखवायचे असतील तर कायम लक्षात ठेवा ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी द्यायचं. त्यातही त्यांची सम वगैरे दिली तर ह्याच 3 वापरायच्या. का? कारण डी डी कॅन्सल होतो आणि ए ची व्हॅल्यू डायरेक्ट शोधता येते आपल्याला. कळतंय? दिस इज अ ट्रिक. बाकीच्या कुठच्याही गोष्टीने केलेत तरी उत्तर येणार, फक्त लेंदी येणार. इथे डायरेक्ट ए मिळणार आहे तुम्हाला. कळलंय काय म्हणतेय मी? ओके. त्याच्यानंतर जर 3 सिक्वेन्स ए बी सी 3 टर्म्स एपीत असतील तर तुम्हाला हे सगळ्यांनाच माहिती आहे काय असतं बघा जरा. तर हे कसं होतं? तर 2 टाइम्स बी इज इक्वल टू ए प्लस सी. बरोबर ना? 2 टाइम्स मिडल इज इक्वल टू सम ऑफ रिमेनिंग 2 असं लक्षात ठेवलं तरी सुद्धा चालेल. आठवतंय ना सगळ्यांना? त्यानंतर जर एपी असतील तर तुम्हाला अरिथमॅटिक मीन काढता येते. आठवतंय का सगळ्यांना? कसं काढता अरिथमॅटिक मीन? ज्या 2 टर्म्स दिलेल्या आहेत त्यांची सम डिवायडेड बाय 2 असंच करायचं असतं ना? बरोबर ना? अरिथमॅटिक मीन. पुढे काय आहे बघा? जॉमेट्रिक साठी येऊया आपण. जॉमेट्रिक साठी काय काय वापरायचंय बघा आपल्याला. तर जॉमेट्रिक साठी आधी मुळात टीएन काय आहे? तर ए इंटू आर रेस टू एन मायनस वन. बरोबर? त्यामुळे जॉमेट्रिक टर्म्स असतात कशा? ए आर स्क्वेअर, ए आर क्यूब. हे मेजरली वापरायचं. म्हणजे काय होतं यामुळे? ए आणि आर मिळतात लगेच. कळतंय? जर एस एन काढायची असेल तर एस एन साठीचा हा फॉर्म्युला नीट सगळ्यांनी लक्षात घ्या. एस एन इज इक्वल टू ए इंटू 1 मायनस आर रेस टू एन अपॉन 1 मायनस आर. बरोबर का? त्यातही आपण 2 टाइप्स केलेले. आर लेस दॅन 1 असेल तर कोणता वापरायचा आणि आर ग्रेटर दॅन 1 असेल तर कोणता वापरायचा. बरोबर ना? सो आर लेस दॅन 1 असेल तर आपण हा वापरतो आणि आर ग्रेटर दॅन 1 असेल तर आपण वापरतो आर रेस टू एन मायनस 1 अपॉन आर मायनस 1. काही होत नाही याच्यामुळे, पण फक्त कॅल्क्युलेशन इझी होतं, बाकी काहीच नाही. ओके. त्याच्यानंतर जर तुम्हाला जीपी मध्ये सम टू द इन्फिनिटी सांगितलं, इन्फिनिटी म्हणजे इन्फायनाईट टर्मची सम काढा, तर ती तेव्हाच शक्य असते जर तुमचा आर इज लेस दॅन 1. मॉड आर हा 0 to 1 मध्ये लाय झाला पाहिजे. काय बोलतेय कळतंय? तर आधी मुळात त्यांची सम टू द इन्फिनिटी पॉसिबल असते. कळतंय? आर ग्रेटर दॅन 1 आला तर त्याची सम टू द इन्फिनिटी पॉसिबल नाही. म्हणजे काय? इन्फायनाईट टर्म्स असतील जीपी मध्ये तर त्याची सम काढता येणार नाही. मग आर लेस दॅन 1 असेल तर फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे? तर हा सम टू द इन्फिनिटी. काय फॉर्म्युला आहे? तर ए इज ए अपॉन 1 मायनस आर. फॉर्म्युला कळलाय सगळ्यांना? कधी वापरायचं आहे तेही कळलंय. सो जेव्हा तुम्हाला सम टू द इन्फिनिटी सांगतात त्यात सगळ्यात पहिलं चेक करायचं असतं की आर लेस दॅन 1 आहे का. मॉड आर बद्दल बोलतेय मी. आणि जर असेल तर काढायची, नसेल तर ऑप्शन असणारच आहे ती नॉट पॉसिबल म्हणून. कळतंय? ओके. आणि नंतर आहे ते म्हणजे फिबोनाची सिक्वेन्स. हे अतिशय महत्वाचे आहे. फिबोनाची सिक्वेन्स म्हणजे काय असतं बघा? तर जी एक टर्म येते ती दुसऱ्या 2 टर्म्स वरती डिपेंड असते. काय म्हणतेय कळतंय? म्हणजे समजा तुम्हाला असं दिलं की 3an इज इक्वल टू 5n प्लस 1, इथे n प्लस 2 लिहूया आपण, प्लस 3an. म्हणजे काय? तुम्हाला an प्लस 2 शोधण्यासाठी पहिली an प्लस 1 आणि an पण माहिती पाहिजे. बरोबर? म्हणजे तुमची जी an प्लस 2 आहे ती n प्लस 1 आणि n वरती डिपेंड आहे. बरोबर? आणि अशा तुम्हाला सिक्वेन्स तयार करत जायचे असतात. कशा करायच्या? n ची व्हॅल्यू 0 ठेवायची. कळतंय? तुम्हाला रिक्वायर्ड डाटा पुरवलेला असतो. रिक्वायर्ड डाटा म्हणजे मेजरली a0 a1 देतात, तीच लागते आपल्याला. कळतंय मी काय म्हणतेय सगळ्यांना? सो ही फिबोनाची सिक्वेन्स लक्षात ठेवा, अतिशय महत्वाचे. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे